हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। आपलं स्थान ग्रहण करायचे। यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अजय दुबेकर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो। मंचावर उपस्थित यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार भावनाताई गवळी, मंचावर उपस्थित आपल्या विभागाचे आमदार आणि मंत्री आमचे मित्र संजीव राठोड, मंचावर विराजमान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सगळ्यात प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेला या परिसरातील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी आजची ही सभा देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीकरिता येणाऱ्या 11 तारखेला आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे। यापूर्वीच्या माझ्या वक्त्यांनी, माझ्या सहकार्याने आपल्यासमोर विषय मांडले की आपल्याला आपल्या परिसराचा विकास करायचा आहे, नाही अंदर हो तो एखादा लॅपटॉप अरेंज कर सकता, आपल्या भागातील लोकांची कामं करायची आहे, अरेंज हो सकता है। संजीव राठोडच्या माध्यमातून, मदन यावरच्या माध्यमातून, भावनाताईंच्या माध्यमातून आपण सतत गोरगरीब जनतेचे कामं करत असतो। परंतु ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक लॅपटॉप यापूर्वी आलेल्या अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी निवडणूक आहे। लॅपटॉप लेके खाली आणि म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या सगळ्यांचं लक्ष त्या भागाकडे या ठिकाणी केंद्रित करणं आवश्यक असं वाटतं। यापूर्वीचे अनेक निवडणुका तुम्ही निवडल्या असतील, खासदार निवडून आला असेल, खासदाराचा कार्यकाळ संपला असेल, त्या ठिकाणी त्यानं काही काम केले असतील, काही नसते केले असतील, काही खासदार लोकसभेमध्ये ढोकले असतील वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। परंतु आताची ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक खऱ्या अर्थाने या भारतवर्षाच्या इतिहासामध्ये नोंदवल्या जाणारी, स्वर्ण अक्षराने नोंदवल्या जाणारी निवडणूक आहे। एकीकडे हा भारतवर्ष आहे, 15 ऑगस्ट 1947 या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं। या स्वातंत्र्यासाठी आमच्या हुतात्म्यांनी, आमच्या पूर्वजांनी आपल्या जीवनाची रांगोळी केली। मग ते सुभाषचंद्र बोस असू द्या की भगतसिंग असू द्या, की मग अनेक प्रकारचे नेते असू द्या, अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक असू द्या, या लोकांनी हसत हसत आपलं जीवन या ठिकाणी या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी, या भारत मातेच्या पावन याच्यावर या ठिकाणी समर्पित केलं। आपलं जीवनाचं सर्वस्व या ठिकाणी देशासाठी समर्पित केलं। आणि 15 ऑगस्ट 1947 या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा या देशाच्या लोकांना असं वाटलं होतं की खरं राम राज्य आता या देशामध्ये होणार आहे आणि आपले सोन्याचे दिवस या ठिकाणी येणार आहे। परंतु त्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 या ठिकाणी जेव्हा देशाचं साम्राज्य, देशाचं सूत्र या ठिकाणी ज्या लोकांच्या हातामध्ये सोपवलं गेलं, त्या लोकांना हे माहीत नव्हतं की आपण गोऱ्या इंग्रजाच्या हातातून सत्ता काढली आणि काळ्या इंग्रजाच्या हातामध्ये ही सत्ता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारत मातेला अजून स्वातंत्र्य प्राप्त झालं नाही, ही स्थिती त्यावेळेची होती। पंडित जवाहरलाल नेहरूंना या देशाचं पहिलं पंतप्रधान बनवलं गेलं। आमच्या डोळ्यामध्ये स्वप्न होतं की ज्या देशामध्ये डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, असं ज्या देशासाठी आपण म्हणत होतो, त्या देशामध्ये पुन्हा या ठिकाणी डाल डाल पर सोने की चिडिया या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने या देशामध्ये रामराज्य प्रस्थापित होईल। परंतु या काँग्रेसच्या लोकांनी काय केलं की आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिल्यामुळे या देशाची सगळी संपत्ती
संपत्ती आमची स्वतःची संपत्ती आहे आणि या भावनेने या देशाची सूत्र हातात घेतली आणि या देशाचे लचके तोडण्याचे काम 1947 पासून या ठिकाणी जवळजवळ ते आतापर्यंतच्या काळापर्यंत या काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी केलं. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहित आहे की या देशामध्ये इतके प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहे की आज राहुल गांधी सोनिया गांधी सारख्या लोकांना जमानतीवर या ठिकाणी बाहेर राहावं लागत आहे. अनेक प्रकारचे भ्रष्टाचार करून या लोकांनी देशाचं वाकडं करण्याचं काम या ठिकाणी केलं. अनेक वर्षापर्यंत जातीपातीच्या नावावर धर्माच्या नावावर पंथाच्या नावावर तुमच्याकडून या ठिकाणी मतं घेतल्या गेली. हिंदूला मुसलमानासोबत लढवायचं, मुसलमानाला हिंदू सोबत लढवायचं, ख्रिश्चनासोबत लढवायचं, जाती जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचे आणि तोडो आणि घोडोची जी इंग्रजाची नीती होती त्याच नीतीनुसार या ठिकाणी तुम्हाला तोडून या ठिकाणी आपलं राज्य या ठिकाणी 75 वर्ष 70 वर्षापर्यंत काँग्रेसनं चालवलं. हे सगळं उघड्या डोळ्यांनी आम्ही पाहत होतो. आमच्या देशातला पैसा समृद्ध असलेला या ठिकाणी हा पैसा जो देश या ठिकाणी नैसर्गिक दृष्ट्या या ठिकाणी संपन्न आहे असा आज या ठिकाणी समृद्ध असलेला देश अनेक वर्षामध्ये आम्ही पाहिला की तो गरीब होत गेला. या देशातल्या लोकांना या देशातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी उपासमारीची पाळी आली आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आली. या काँग्रेसच्या काळामध्ये या संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या घडणारा जर कोणता जिल्हा आहे तर तो यवतमाळ जिल्हा आहे आणि हा पाप जर कोणी केलं असेल तर या माणिकराव ठाकरेंनी केलेला आहे, त्या उत्तरराव ठाकरेंनी केलेला आहे. माझ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आत्महत्येसाठी या ठिकाणी प्रवृत्त करणारं, आत्महत्यासाठी मजबूर करणारं जर कोणाचं सरकार होतं तर ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आणि म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या सरकारला जर आपल्याला आपल्या देशातून आपल्या राज्यातून जर हातून काढायचं असेल तर आपल्याला कणखर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या देशामध्ये असण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आमच्या भाग्याला या ठिकाणी नरेंद्र मोदी सारखा अत्यंत कणखर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. याच्या मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही, घर नाही, दार नाही, मुलगा नाही, पत्नी नाही. यानं फक्त एकच संकल्प केलेला आहे की या भारत मातेला जगाचं सर्वश्रेष्ठ देश बनवल्याशिवाय राहणार नाही आणि या भारतामध्ये असणारे भारताचे जे शत्रू असतील, या भारताला तोडण्याचा प्रयत्न करणारे जे लोक असतील यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं कणखर नेतृत्व या ठिकाणी या देशामध्ये निर्माण झालं आणि आम्ही या ठिकाणी भाग्यवान आहोत आणि असं मानतो की देवानं त्या मोदीला या ठिकाणी पाठवलेलं आहे. या देशाला या ठिकाणी प्रचंड सरकारने मोठं करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. या निवडणुकीमध्ये मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की नरेंद्र मोदीला पंतप्रधान होण्याची आवश्यकता नाही. आम्हाला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करण्याची गरज आहे. आम्हाला जर बाजूच्या पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल, आम्हाला 23 तारखेला जेव्हा या ठिकाणी मतमोजणी होईल तेव्हा पाकिस्तानला जर लढणारा या ठिकाणी आम्हाला मजबूर करायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून जावं लागेल. या ठिकाणी नरेंद्र मोदीला या देशामधून हरवण्यासाठी या देशामध्ये जे कणखर अशा प्रकारचं नेतृत्व निर्माण झालेलं आहे त्याला घरी बसवण्यासाठी हे सगळे चोर एकत्र आलेले आहे. अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत. या अनेक पक्षांनी एकत्र येऊन या नरेंद्र मोदीला पंतप्रधानपदापासून कसं रोखता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि म्हणून आता आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आमचं स्वतःचं घर दार स्वतःचं स्वार्थ सोडून या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी या भारत मातेला या जगामध्ये सर्वश्रेष्ठ प्रकारचा देश बनवण्यासाठी आमचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे, आमच्या जाती बाजूला ठेवल्या पाहिजे, आमचे पंथ बाजूला ठेवले पाहिजे, आमचे नाते गोते बाजूला ठेवले पाहिजे आणि एकच ध्यास आम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे की या भारत मातेला खऱ्या अर्थानं या ठिकाणी शक्तिशाली बनवण्यासाठी या देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले पाहिजे. आणि या नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवण्यासाठी जिथे जिथे भाजपचं समर्थन ज्या ज्या पक्षाला असेल त्या पक्षाला आम्हाला या ठिकाणी समर्थन द्यायचं आहे. या ठिकाणी भाजप शिवसेनेची युती आहे. आम्हाला भावनाताई गवळी या ठिकाणी जरी या ठिकाणी खासदार असतील तर आमचं लक्ष एकच आहे. आमचं लक्ष फक्त एकच आहे की त्या दिल्लीच्या लाल पत्त्यावर नरेंद्र मोदीला या ठिकाणी बसवणार आणि या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय ठेवणार नाही. या देशातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, गोरगरीब जनतेला या ठिकाणी राहण्यासाठी घरं देण्यासाठी या ठिकाणी खेड्यापाड्याच्या झोपडपट्टीमध्ये उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी गॅस पाठवण्यासाठी, या घरामध्ये अंधार होता त्या ठिकाणी विद्युत पोहोचवण्यासाठी, या मुलांना या ठिकाणी शाळा मिळाली नाही त्याला त्यांना शाळा मिळवण्यासाठी, गोरगरिबांना या ठिकाणी म्हणू नये म्हणून या ठिकाणी नवीन अशा प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून 5 लाखाच्या या ठिकाणी सोयी उपलब्ध करून
राजकीय सेवा करण्यासाठी, अशा प्रकारच्या अनेक सेवा करण्यासाठी, या देशाला खऱ्या अर्थानं राम राज्य निर्माण करण्यासाठी, अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बांधण्यासाठी आणि पाकिस्तानला जगाच्या नकाशावर संपवण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी पंतप्रधान करायचं आहे. म्हणून मी विनंती या ठिकाणी करतो की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, माझे शेतकरी असतील, शेतमजूर असतील, माझे विद्यार्थी मित्र असतील, युवा मित्र असतील, या सगळ्यांना मी या ठिकाणी शपथ देऊ इच्छितो की जर तुमच्या शरीरामध्ये भगतसिंगाचं रक्त असेल, जर तुमच्या शरीरामध्ये सुभाषचंद्र बोसचं रक्त असेल, जर तुमच्या शरीरामध्ये शिवाजी महाराजांचं रक्त असेल, त्यांची वेळ लढाईची आलेली आहे, कोरून हात करण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी दाखवून द्या की भारताचा तरुण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संग्राम या देशाचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. या भारताला, या भारत मातेला जगामध्ये सर्वस्व सांगण्यासाठी आम्ही नरेंद्र मोदीला पुन्हा या ठिकाणी बसवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची प्रतिज्ञा करून या ठिकाणी निघा आणि आपल्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये, आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना सगळ्यांना शपथ द्या की जोपर्यंत भावना निवडून आणणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. ही निवडणूक भावना गौरीची नाही, ही निवडणूक तुमची नाही, ही निवडणूक देशाची आहे. या दिल्लीच्या लाल रस्त्यावर नरेंद्र मोदीला या ठिकाणी बसवण्यासाठी आपलं प्रत्येक मत या ठिकाणी धनुष्य बांधायला गेलं पाहिजे. एवढीच प्रतिज्ञा या ठिकाणी करा आणि इथून जा आणि येणारा 10 तारखेपर्यंत 11 तारखेपर्यंत आपण सगळे सक्रिय राहा एवढीच विनंती करतो. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतात ते युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी सर्वप्रथम इकडं विधानसभेमध्ये शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांचं सर्वप्रथम आगमन झालेलं आहे. मी नामदार संजय राठोड यांना विनंती करतो की त्यांनी आदित्य साहेब ठाकरे यांचे स्वागत करावे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या परिश्रमांचे पूजन मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांचा जय भवानी. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करायचे. माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं स्वागत नामदार संजय राठोड करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार भावनाताई गवळी यांनी सुद्धा माननीय आदित्य साहेबांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिवसेना नेते माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत युवा सेना जिल्हा प्रमुख गजानन बेनेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी नामदार संजय राठोड यांचं स्वागत. सर्व मान्यवरांचे जे मी शब्द सुमनाने स्वागत करतो. नामदार संजय राठोड यांचं स्वागत
यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित या जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. छत्रपती शिवाजी महाराज, पूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर समाज सुधारकांना, क्रांतिकारांना विनम्र अभिवादन करून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो. शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख सन्माननीय आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी मंत्री सन्माननीय दीपकजी सावंत साहेब आहेत. माजी आमदार अनिलकुमार पाटील साहेब या ठिकाणी आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुंगीनवार आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते दुबे सर या ठिकाणी आहेत. महादेवरावजी सुतारे आहेत. शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनिधी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आजच्या या सभेसाठी उपस्थित सर्व मतदार बंधू, मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी, बंधू आणि भगिनी, बंधूंनो, 11 तारखेला लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पाचव्यांदा आमच्या खासदार भावनाताई गवळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ आज माननीय आदित्य ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असो किंवा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असो किंवा आमचे शिवसेना नेते युवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब असो, यांची जी विचारधारा आहे बंधूंनो, ही विचारधारा खरं अर्थातच देशहिताची विचारधारा आहे. माझ्या पूर्वी अनेक लोकांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की युतीबाबत संभ्रम होता, शिवसेना भाजपची युती होईल की नाही अशा पद्धतीचं वातावरण होतं. परंतु देशहित, हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर खरं तर ही विचारधारा दोन्ही पक्षाची आमची एक आहे आणि म्हणून ही शिवसेना भाजपची युती झाली होती. आणि आज या युतीच्या माध्यमातून खरं तर आज अनेक सन्मान्य मान्यवर या ठिकाणी बोलले की आपल्या देशासमोर ज्या पद्धतीनं शत्रू राष्ट्राचं आव्हान आहे, हे आव्हान पेलण्याची ताकद शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असेल किंवा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी असेल, या देशांमध्ये हे आव्हान पेलण्याची ताकद आहे. आणि देशाच्या हिताचा विचार करण्याच्या दृष्टीनं आणि शत्रू राष्ट्राच्या संदर्भामध्ये जे आव्हान आहे ते थोपवण्यासाठी बंधूंनो या ठिकाणी शिवसेना भाजप युती या देशासाठी एकत्र आलेली आहे. बंधूंनो, अनेक ठिकाणी आपण पाहतो की आज शिवसेना भाजप युतीला लोक मनापासून प्रेम करताना दिसतात. ते कशासाठी? तर या देशाचं खरं तर राष्ट्रीय हिंदुत्व, विकासाचे असे अनेक मुद्दे आपण जर पाहिले तर खऱ्या अर्थानं हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे करू शकते हा विश्वास जनतेमध्ये आहे. 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने धडाडीचे निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये घेतले गेले ते बंधूंनो निर्णय जर मी या ठिकाणी सांगितले तर अनेक निर्णय बंधूंनो अनेक 2-3 तास लागेल. आज देशाच्या महसुलामध्ये खऱ्या अर्थानं जी वाढ झालेली आहे ती वाढ आपण या ठिकाणी अभ्यास करा. ती काँग्रेसच्या राज्यामध्ये कधी अशा पद्धतीची वाढ झाली नाही. त्या धर्तीवर आज बंधूंनो शिवसेना भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर प्रचंड प्रमाणात ही महसुलात वाढ झालेली आहे.
आज आपल्या सर्वांना माहित आहे की या जगामध्ये भारताची जी पतप्रतिष्ठा आहे ती वाढवण्याचं काम शिवसेना भाजप युतीच्या सरकारने केलं. यापूर्वी काय परिस्थिती होती? भारताचं हिंदुस्थानाचं नाव पूर्ण विश्वामध्ये मान सन्मानानं घेतल्या जात नव्हतं. परंतु बंधूंनो, आज आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी झाले आणि बंधूंनो, या देशाचं नाव पूर्ण विश्वामध्ये मान सन्मानानं घेतल्या जात आहे. आज आपण पाहतो की चीन सोडला, पाकिस्तान सोडलं तर या जगातले सर्व देश हे भारताला या ठिकाणी पाठिंबा द्यायसाठी उभे राहिले. मग ही ताकद कोणी निर्माण केली? बंधूंनो, ही ताकद शिवसेना भाजप युतीनं निर्माण केलेली आहे. आज आपण पाहतो या देशामध्ये अनेक विकासाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं चळवळ उभी झालेली आहे. देशामध्ये अनेक राष्ट्रीय महामार्ग खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना दिसतात. हे विकासाचं या ठिकाणी मार्ग आपण सर्वजण पाहतात. मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाले, अनेक ठिकाणी जलवाहतूक निर्माण झाली, रेल्वे मार्ग या ठिकाणी निर्माण झाले. काँग्रेसने 50 वर्षामध्ये हे काम केलं नाही. भावनाताई त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की आपली शकुंतला असेल किंवा आपण अनेक वर्षाची जी आपली मागणी आहे वर्धा ते नांदेड रेल्वे मार्ग, ही मागणी कधी काँग्रेसच्या काळामध्ये पूर्ण झाली नाही. परंतु भावनाताईंनी पाठपुरावा करून हे दोन्ही प्रश्न बंधूंनो आज मार्गी लावलेले आहेत. आज त्यासाठी तरतूद झालेली आहे. मग अनेक मोठ्या शहरामध्ये मेट्रो रेल्वे असेल, हवाई वाहतूक असेल, जनधन खात्यामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी बंधूंनो जनधन खाते उघडले गेले, आज आपण पाहतो हे कधीही प्रयत्न झाले नाही. आमचे डॉक्टर दीपक सावंत साहेब या ठिकाणी माजी आरोग्य मंत्री आहेत. आज देशामध्ये आयुष्यमान आरोग्य योजना खऱ्या अर्थानं ही सुरू झाली. आयुष्यमान म्हणजे काय? तुमच्या घरातला कोणी माणूस आजारी जर झाला तर 5 लाखापर्यंत घरातल्या कोणत्याही माणसाला तुम्ही उपचार करू शकता, अशी ही आयुष्यमान आरोग्य योजना आहे. ही आपल्या या देशामध्ये सुरू झाली. उज्ज्वला गॅस ही योजना सुरू आहे. पूर्वी गॅस कनेक्शन मिळवायचे असेल तर आपण 10,000 रुपये द्यायचो. परंतु आज अशी परिस्थिती झाली की घरी आपल्या लोक येऊन आले की हे गॅस फुकटच घ्या. अशा पद्धतीची परिस्थिती आज बंधूंनो आपल्या या ठिकाणी पूर्ण देशात आहे, महाराष्ट्रात आहे. मुद्रा लोनच्या माध्यमातून आमचे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना बँकेच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्यासाठी मुद्रा लोनच्या संदर्भामध्ये आज धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला. शेतकरी सन्मान निधी, खरं तर ही आचारसंहिता लागायच्या अगोदर ही सन्मान निधी वाटपाचा कार्यक्रम चालू झाला होता. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय या देशातल्या शिवसेना आणि भाजप सरकारने घेतलेला आहे. आवास योजना, मी नेहमी सांगतो की आम्ही आज 15 वर्ष झाले मी या भागाचा आमदार म्हणून काम करतो. इंदिरा आवास योजना होती महाराष्ट्रामध्ये. नेहमी आम्ही पाहायचो की वर्षभरामध्ये 1 लाख घरं आम्हाला मिळायची आणि 1 लाख घरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30-35 म्हणजे 3,000, पुढे 4,000, पुढे 5,000 असे या घराचं वाटप व्हायचं. परंतु बंधूंनो, आज मी तुम्हाला जर सांगितलं तर विश्वास बसणार नाही. काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्राला टार्गेट 1 लाख घराचं होतं आणि जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तर 1 लाखावरून 1 कोटी घरं, एका राज्याला 1 कोटी घरं असा हा भारतीय निर्णय सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घेतला गेला. आज अमृत योजनेच्या माध्यमातून गावागावातल्या नळ योजना, शहरातल्या नळ योजना याच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीने तरतूद झालेली आहे. अशा असंख्य योजनाबद्दल आज मला सांगता येईल. देशवासियांच्या हिताचं आणि त्यामुळे देशाचं उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करत आहे. बंधूंनो, केंद्रामध्ये जसं नरेंद्र मोदी आहे तर राज्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहकारी म्हणून काम करतो. आज आपल्या सर्वांना सांगताना मी अतिशय अभिमानानं सांगू शकतो, काँग्रेसच्या 50 वर्षात जे झालं नाही ते 50 महिन्यामध्ये करण्याचं काम आम्ही आमच्या सरकारने केलेलं आहे, शिवसेना भाजप युतीने केलेलं आहे. किती निर्णय सांगायचे बद्दल आज आपल्या सर्वांना मला या ठिकाणी मुद्दामून म्हणायचं आहे की या ठिकाणी राज्यामध्ये शेती असेल, उद्योग असेल, रोजगार असेल, या सर्व गोष्टीमध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर आहे. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मी मुद्दामून सांगणार आहे की या राज्यामध्ये दलाली नाही, भ्रष्टाचारी नाही, कुठे पैसे देऊन कामा नाही. बंधूंनो, हे यापूर्वी चालायचं. प्रत्येक योजनेसाठी पैसे द्यावे लागायचे, परंतु ही खऱ्या अर्थानं
शिवसेना युती महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली तर या ठिकाणी हे सर्व बंद झालं. हा थोडासा त्रास होतो लोकांना. कर्जमाफी केली आम्ही. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका घेतली की पूर्वी जशी कर्जमाफी झाली होती त्याचा फायदा आमच्या भागातल्या विदर्भातल्या लोकांना मिळाला नाही. खरं तर आम्ही नेहमी म्हणायचो की फायदा दुसरीकडे झाला. जिथं गरज होती, जिथं शेतकरी आत्महत्या करत होते तिथं फायदा झाला नाही आणि फायदा दुसरीकडे झाला. आणि तेव्हा फायदा देणारे कोण आहेत हे नाव सांगायची गरज नाही. आणि म्हणून आम्ही ऑनलाईन पद्धत ठेवली. ऑनलाईन पद्धत ठेवल्यामुळे थोडासा शेतकऱ्यांना त्रास झाला असेल, परंतु 36,000 कोटी रुपयाची तरतूद या महाराष्ट्र राज्यानं केली. जवळपास 20,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही पैसे टाकले. आणि अजूनही कर्जमाफी जो शेतकरी त्या निकषामध्ये बसतो तो कर्जमाफी त्याला द्यायची तयारी आमच्या राज्याची होती, अजूनही आहे. आणि म्हणून बंधूंनो, अनेक अशा पद्धतीनं पारदर्शक कारभार महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीने केलेला आहे. आज आपल्या सर्वांना सांगताना सरकारच्या अनेक योजना आहेत, शेतकरी हिताच्या आहेत, कर्जमाफीच्या आहेत, जलयुक्त शिवार ही योजना आहे. दुष्काळ निवारण्यासाठी या ठिकाणी आम्ही घोषणा केली. मधल्या काळामध्ये उद्योग धंद्यासाठी औद्योगिक धोरण आम्ही तयार केलं. या बियांच्या संदर्भामध्ये हजारो बेरोजगार तरुणांना या ठिकाणी नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. आज आपल्या सर्वांना सांगताना मी या जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा म्हणणार आहे की या जिल्ह्याचा जेव्हा मी पालकमंत्री होतो, आज वाशिमला आहे, या दोन्ही जिल्ह्यामध्ये हा भाग शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात ओळखला जायचा. परंतु आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बळीराजा चेतना अभियान आम्ही सुरू केलं. आणि या माध्यमातून खरं तर ही ओळख मिळवण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या. बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून काय झालंय सांगायची गरज नाही. आजही अनेक गावागावामध्ये या बळीराजा चेतना अभियानातून लोकांना फायदे मिळत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी बंधूंनो शेतकऱ्याला सिंचनच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. मोठे धरणं आम्ही पूर्ण करण्याच्या संदर्भात या ठिकाणी भूमिका घेतली. शेती पंपाला 20 कनेक्शन देण्याच्या संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 15 वर्षामध्ये त्यांनी जेवढे कनेक्शन दिले नाही, मी पालकमंत्री असताना त्याच्यापेक्षा दुप्पट कनेक्शन 2 वर्षामध्ये देण्याच्या संदर्भात घडवण्याचा निर्णय घेतला. आज अनेक कृषी पंपांना वीज जोडणी झालेली आहे. ठळक सिंचन विहिरीचा झपाटा लावला. प्रत्येक तालुक्याला 1,000 विहिरी शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्या. आणि फक्त जाहीर केल्या नाही तर गावागावामध्ये त्या विहिरी सुद्धा या ठिकाणी बसवणं आज पूर्ण झालेल्या आहे. एका सभेमध्ये आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा शेतकरी सुद्धा हात जोडून म्हणायचा की आम्ही धान्य पिकवतो, परंतु आज 2 वेळ खायची सोय आमच्याजवळ नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं संजय काहीतरी कर. मग त्यावेळेस यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला धान्य देण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. आणि नंतर तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी या विदर्भातल्या पूर्ण जिल्ह्यासाठी जाहीर केला. म्हणजे 11च्या 11 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला धान्य देण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही भूमिका घेतली. बंधूंनो, आज नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून गावागावामध्ये गावाचा विकास होण्याच्या संदर्भात प्रयत्न चालू आहे. पीक विम्याच्या संदर्भात आम्ही निर्णय बदलवले, निकष बदलवले, ज्याचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली. बोंडअळी या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कापसाच्या झाडावर आली, त्या बोंडअळीला मदत देण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी आम्ही घेतली. आणि अनेक शेतकऱ्याला बोंडअळीची मदत मिळालेली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. अनेक लोकांना मी पाहतो. डॉक्टर साहेब या ठिकाणी डॉक्टर दीपक सावंतने जेव्हा मला भरपूर मदत केली, महाराष्ट्रातून प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यासाठी. यवतमाळचे अनेक शेतकरी माझ्याकडे यायचे, लोक यायचे आणि म्हणायचे भाऊ सरकारी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर झाला असेल तर उपचार होत नाही, मेंदूचा आजार ब्रेन ट्यूमर झाला असेल तर उपचार होत नाही, हार्टमध्ये वाल बदलायचा असेल तर उपचार होत नाही. तेव्हा आमच्या लक्षात आलं की सरकारी हॉस्पिटल पुढे यवतमाळला आवश्यक आहे. आणि म्हणून सुपर स्पेशालिटीचा प्रस्ताव आम्ही बनवला, महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीला पाठवला आणि 150 कोटी रुपये भावनाताई यांनी आम्ही तो मंजूर करून घेतला. आणि आज त्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि 7-8 महिन्यामध्ये गोरगरीब माणसाला तिथून उपचार मिळणार आहे. म्हणून असे अनेक योजना. मग बचत गटाच्या वस्तूच्या विक्रीसाठी या ठिकाणी मॉल तयार करणं, जिल्हाभर अनेक ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका घेऊन या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उच्च शिक्षणासाठी या जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालयाची मागणी माझी होती. भावनाताई त्या प्रस्ताव घेऊन गेल्या आणि यवतमाळला केंद्रीय विद्यालयाला जागा देऊन ती या ठिकाणी इमारत उभी झालेली आहे. या ठिकाणी या तालुक्यामध्ये MIDC असला पाहिजे, गावागावात रोजगार मिळाला पाहिजे, तालुका
तालुक्यामध्ये रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी MIDC धोरण आमचे शिवसेनेचे मंत्री उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांच्या मागे लागून तालुक्यात ज्या तालुक्यात MIDC नव्हत्या तिथे MIDC आणून ही वास्तू या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज बघून गावाचा शहराचा शेतीचा शेतकऱ्याचा मजुराचा कामगाराचा असा एकही प्रश्न नाही की जो सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला नाही. म्हणून आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करणार, राजकारणासाठी राजकारण करणं, राजकारण धंदा म्हणून करणं हा काही आमचा स्वभाव नाही. शिवसेना प्रमुख माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पायी करून सर्वसामान्य लोकांची सेवा मी करत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. लोक सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने अफवा पसरवतात. लोक सांगतात की भावनाचा एकदा भाऊच पडत नाही, अमकं नाही तमकं नाही. कुणीतरी एक अपक्ष उमेदवाराचा मी कधीतरी ट्रॅक्टर चालवला होता, त्या ट्रॅक्टरचा फोटो आता सध्या व्हायरल होत आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणणार आहे की कुठेही भूलथापाला बळी पडू नका. शिवसेना भाजप युतीचं धनुष्यबाण हे लक्षात ठेवा आणि धनुष्यबाणाला येणाऱ्या 11 तारखेला आपण मतदान करा एवढंच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टी RPI महायुतीच्या उमेदवार सतत 4 वेळा खासदार म्हणून निवडून 5व्यांदा महायुतीच्या उमेदवारी ज्यांना मिळाली आहे त्या भावना देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना संबोधित करावे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व राष्ट्रसंतांना विनम्र असं अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करते. आदरणीय आमचे पक्षप्रमुख ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, ते आमचं युवा नेतृत्व, आमचे युवा नेते, युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते या राज्याचे महसूल राज्यमंत्री आमचे बंधू आदरणीय संजय भाऊ राठोड, उपस्थित आदरणीय डॉक्टर दीपकजी सावंत साहेब माजी मंत्री, उपस्थित युवा सेनेचे सर्व या ठिकाणी असणारे पदाधिकारी, आमचे युवा आमदार बाजोऱ्याजी, आमचे ज्येष्ठ आमदार आनंद कुमार पाटील साहेब, माजी आमचे आमदार बाळासाहेब मुनगंटीवार, आदरणीय आमचे विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद श्रीधर काका, त्या ठिकाणी उपस्थित सरनाईकजी, कदमजी, आमचे संपर्क प्रमुख भाजपचे सुपारीजी या ठिकाणी उपस्थित, या नगरीचे नगराध्यक्ष निर्मयजी, तालुका अध्यक्ष दन्ने भाऊ, आमचे जिल्हा प्रमुख जे संचालन करत आहेत पराग भाऊ पिंगळे, सर्वांची नावं घेणं या ठिकाणी आता मला शक्य होणार नाही. ते सगळे माझे महायुतीचे सगळे मला सहकार्य करणारे मंचावर उपस्थित
सरकार यांचं सरकार होतं, पण विजेचा लपंडाव कधी संपला नाही. तुम्ही बघा 15 वर्षामध्ये कधीच तुम्हाला चांगल्या पद्धतीची वीज मिळाली नाही. नेहमी तुम्ही शेतामध्ये होळी करायला गेले असाल तर त्या ठिकाणी मोटर चाललीच नाही. कधी तुम्ही पाहिलं असेल तर ट्रान्सफॉर्मर जळाले तर 4-4 महिने मिळाले नाही. परंतु या जिल्ह्यामध्ये या बीएमसी मध्ये आदरणीय संजय भाऊ राठोड यांनी निर्णय घेतला आणि जवळजवळ 20 कोटी रुपये या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी या जिल्ह्यातल्या कामगारांना ते दिले. आणि आज आम्ही या ठिकाणी बघतोय, आज आम्हाला कुठली लोडशेडिंग नाही, आज आम्हाला कुठे विजेचा त्रास नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की जे कामं झालेली आहेत खऱ्या अर्थाने ते 5 वर्षामध्ये विकासाची कामं आम्ही केली. मग ते केंद्रातले असतील ते राज्यातले असतील, हे सर्व विकासाची कामं जे बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम या ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीच्या आमच्या एनडीएच्या सरकारने राज्यातल्या युती सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, आमचे विरोधक या ठिकाणी म्हणतात भावनागोळीने काय केलं. माझं या ठिकाणी खुलं आव्हान आहे त्यांना, एका साईडला तुम्ही बसा, तुम्ही 40-45 वर्षामध्ये काय केलं. काँग्रेसच्या उमेदवाराला मी विचारते, तुम्ही एका ठिकाणी तुमची यादी घेऊन बसा आणि 20 वर्षामध्ये भावनागोळीने यवतमाळ वाशीमध्ये काय केलं ते भावनागोळी या ठिकाणी घेऊन बसे आणि मग बघू कोणाचं पारडं जड. या भागातली खासदार म्हणून 9 आणि 10 मध्ये मी निवडून आले. या भागातल्या जनतेची इच्छा होती की या भागामध्ये रेल्वे यावी. 40 वर्षापासून या भागातली जनता रेल्वेची वाट पाहत होती आणि तो विषय माझ्या समोर जेव्हा मांडला गेला, माननीय अध्यक्ष साहेबांना मी सांगू इच्छिते की साहेब, हा विषय माझ्याकडे जेव्हा या भागातल्या जनतेने मांडला त्यावेळेला त्या रेल्वेसाठी सातत्याने मी प्रयत्न केले. परंतु 9-10 ते जवळजवळ 14 पर्यंत राज्यातल्या सरकारने लँड ऍक्विजिशनसाठी, जमीन अधिग्रहणासाठी मला कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही. केंद्रातल्या सरकारने त्याच्यावरती काही निधी टाकण्याच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही. आणि त्यावेळेला 14 मध्ये एनडीएचं सरकार आलं, राज्यामध्ये युतीचं सरकार आलं. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की संजय भाऊ या राज्याचे रेव्हेन्यू राज्यमंत्री झाले. मला या जमीन अधिग्रहणासाठी प्रचंड त्यांचं सहकार्य झालं. या भागामधले जे अधिकारी आहेत त्यांना प्रत्येक वेळेला मी घेऊन बसले आणि जमीन अधिग्रहणाचा विषय आपण मार्गी लावला. पण एक गोष्ट या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की जमिनीचा प्रश्न मार्गी लागत असताना माझ्या कास्तकारांच्या कुठेही त्या ठिकाणी खेळ होऊ नये, कास्तकारांना मोबदला चांगल्या पद्धतीने मिळावा म्हणून सातत्याने मी पाठपुरावा केला. आणि पाठपुरावा केल्यामुळे त्या ठिकाणी 4 पट दराने अनेक कास्तकारांना लाखो रुपयाचा निधी त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिला आणि शेतकऱ्यांना तो फायदा झाला. पण आज रोजी ही रेल्वे लाईन आपण मंजूर करून घेतल्यानंतर तिचं काम कळमपर्यंत सुरू झालेलं आहे. आम्ही बोलतच नाही तर आम्ही करून दाखवतो, आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून ही रेल्वे जी आहे येत्या 1.5 वर्षापर्यंत, या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला पूर्ण करायची आहे. पण आदित्य साहेब, आपल्याला एक यामध्ये मी सांगू इच्छिते की आपल्या या भागामध्ये, या वाशिम जिल्ह्यामध्ये, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो काही विकास मी केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी काही रेल्वे आहे ती रेल्वे आपण 9 किलोमीटर वळती केली आणि सेवालाल महाराजांच्या चरणापर्यंत नेण्याचं ते काम केलं. बंजारा समाजाची काशी असणारा सेवालाल महाराजांची तीर्थस्थळ असणारी भूमी, त्या भूमीपर्यंत मी रेल्वे नेण्याचं काम म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या माझ्या जिल्ह्यामध्ये वर्धा, नांदेड, यवतमाळ, मानोरा तालुक्याच्या कोपऱ्यामध्ये वाशिम मध्ये नेली. या जिल्ह्यामध्ये शकुंतला रेल्वे जी होती ती ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये होती किंवा ब्रिटिशांच्या त्या गुलामगिरीमध्ये आपण म्हणू दिला. त्या रेल्वेला सुद्धा आपण मंजुराती घेतली. सतत 10 वर्ष मी भांडले मंत्र्यांसोबत, केंद्रीय मंत्री, रेल्वे मंत्र्यांसोबत भांडले. मी आता आदित्य साहेबांना या ठिकाणी सांगत होते की सुरेश प्रभू साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा ते मंत्री झाले त्यावेळेला मी जाऊन भांडले. त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही पहिले आमच्या शिवसेनेचे होते
आणि 16-17च्या बजेटमध्ये या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते 21 कोटी रुपये त्या ब्रॉड गेटसाठी आपण मंजूर करून घेतले. म्हणजे या जिल्ह्यामध्ये वर्धा, नांदेड, यवतमाळ आणि आपले यवतमाळ पासून आपले दारवा, त्यानंतर कारंजा आणि मूर्तिजापूर ही शकुंतला सुद्धा आपण मंजूर करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने या भागातल्या दोन्ही रेल्वे या ठिकाणी मी मंजूर केल्या. वाशिमला तर साहेब मी ज्या वेळेला पहिल्यांदा खासदार झाले होते 2009 मध्ये पूर्ण अकोला केव्हाचीच मी केली आणि त्या भागातून आता अनेक ठिकाणी रेल्वे जातात तिथं इलेक्ट्रिफिकेशनचं मी काम करून घेतलं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या भागाची खासदार म्हणून काम करत असताना मी कधी स्वस्त बसली नाही. या भागाची खासदार असताना कधी सर्वसामान्यांची आणि माझी नाळ तुटली नाही. या भागाची खासदार म्हणून काम करत असताना मी एक शिवसैनिक म्हणून काम केलं. या भागाची खासदार म्हणून कार्य करताना पार्लमेंटमध्ये या भागातले मी प्रश्न मांडले. बाकीच्या लोकांसारख्या मी पार्लमेंटमध्ये सोबा घेतला नाही. आणि म्हणून मला कधीच खासदारकी ही माझ्या डोक्यामध्ये गेली नाही. मला खासदारकी असल्यामुळे मला मी कधीच स्वस्थ बसली नाही. सातत्याने सर्वसामान्य माणसाची सेवा करायची हा जो मंत्र शिवसेना प्रमुखांनी मला दिला, माझ्या वडिलांनी मला दिला आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा तो आशीर्वाद मला मिळतो आहे. आदित्य साहेबांचे सहकार्य मला मिळते आहे. संजय भाऊ राठोड या ठिकाणी माझ्या खांद्याला खांदा लावून आम्ही दोघं काम करतो आणि म्हणून या भागामध्ये अनेक विकासाचे कामं मी करू शकले. या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय संजय भाऊ बोलले. खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या भागातल्या सगळ्या लोकांना रक्त देण्याचं काम जर साहेब कोणी करत असेल तर ती शिवसेना करते. 1 मेच्या दिवशी हजारोच्या संख्येने आमचे शिवसैनिक रक्तदान करतात आणि मग कोण्या जातीचा आहे, कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, त्या सगळ्यांना रक्त देण्याचं काम शिवसेना या जिल्ह्यामध्ये करते. आरोग्याची सेवेचं काम आणि रथ हातात घेऊन या ठिकाणी शिवसेना काम करते आहे. आणि ज्या वेळेला संजय आम्ही बसलो आणि विचार केला की या हॉस्पिटल मधून आम्हाला फारशी मदत या ठिकाणी करता येत नाही आणि म्हणून केंद्राकडे प्रस्ताव पाठवायचा आणि त्याचे पैसे खेचून आणायचे आणि या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनायचं. आज तेही स्वप्न तुमचं आम्ही या ठिकाणी पूर्ण करून दिलं आणि आज या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची 90% कामाची बिल्डिंगचं काम या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी केंद्रीय स्कूल मिळवलं. केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार काय करू शकतो? खासदारांनी हेच कामं केली पाहिजेत आणि म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, केंद्रीय स्कूलची बिल्डिंग असेल, वाशिमला केंद्रीय स्कूल असेल, मॉडर्न स्कूल असेल, असे अनेक प्रकल्प, उड्डाण पूल असेल, या ठिकाणची हायवेची नेटवर्क असेल, हे सगळ्याच्या सगळे कामं माझ्या मतदारसंघामध्ये मी केलेले आहेत. आणि म्हणून बांधवांना मी आपल्याला बोलल्याप्रमाणे माझा डोका या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. केंद्रामध्ये नेतृत्व आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व आपल्या सगळ्यांना मान्य आहे. कारण आपण बघितलं पुलवामाच्या अटॅक नंतर ज्या पद्धतीने धाडची निर्णय नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला तर सगळ्या सर्वसामान्य या भागाच्या नागरिकांना आवडला. आणि म्हणून या देशाचा पंतप्रधान हा खंबीर असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे, निर्णय घेणारा असला पाहिजे. नाही तर मागचे आम्ही अर्थतज्ञ पाहिले ते फक्त उभेवरून बोलत होते आणि आता राहुल गांधीचं काय सांगावं. पार्लमेंटमध्ये जाताना जादूची छप्पी काय मारतात मला तर काही कळलंच नाही. काय चाललंय, काय बोलतात, कसं बोलतात. आणि याच वेळेला जर असा अटॅक झाला असता आणि काँग्रेसचं सरकार असतं तर काय झालं असतं? राहुल गांधींनी मम्मीला विचारलं असतं की मम्मी वो बॉम्ब घालू की नाही? ही परिस्थिती देशाची झाली असती. आणि म्हणून देशाची परिस्थिती आपल्याला अशी होऊ द्यायची नाही. देशाला खंबीर नेतृत्व आपल्याला पाहिजे आणि जे या ठिकाणी संरक्षणापासून विकासापर्यंत आपल्याला देऊ शकते, खंबीर निर्णय घेऊ शकते. आणि खऱ्या अर्थाने ही जी काही युती आहे ती हिंदुत्वाला घेऊन चालणारी आम्ही सगळ्या बीजेपी शिवसेनेची लोक आहोत. आणि म्हणून या युतीच्या माध्यमातून निश्चितच या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला मी 1 लाखाच्या मताने निवडून आले आणि मला या वेळेला 2 लाख मत तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहिजे. 2 लाख. संजय भाऊला तर मी बहिणीची गिफ्ट मागितली. आदित्यजी मी संजय भाऊला बोलले या मतदारसंघामध्ये मला 50 लाख रुपये नाही पाहिजे, 50,000 मतं पाहिजे. कारण बहीण ही लाखात मागत नाही. आणि मी माझा वाढदिवस जो आहे तो 23 मेला आहे. वाढदिवस त्या दिवशी रिझल्ट आहे आणि मी त्यांना म्हटलं की मला रिझल्टच्या दिवसाची गिफ्ट पाहिजे आणि ती मताच्या रूपाने गिफ्ट पाहिजे. तुम्ही देणार की नाही देणार? तुमच्या सगळ्यांकडून मला पाहिजे. आणि माझी विनंती आहे येत्या 11 तारखेला
करता न चुकता आपल्याला प्रत्येकाला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे आणि या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी परत एकदा या ठिकाणी आपण मला संधी द्यावी अशी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी करते. आणि एवढं सांगते की भविष्यामध्ये केलेली कामं केलेली आहेत, निश्चितच उद्योग आणण्यासाठी सुद्धा माझा पुढाकार राहील. त्यासाठी सुद्धा मी त्याच पद्धतीने काम करेल, त्याच ठिकाणी मी काम करेल आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्याकरता मला आशीर्वाद द्यावा ही परत एकदा विनंती करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराज, वंदे मातरम. निश्चित आहे आपण जे आवाहन केलं आहे लोकांमधून उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया आपल्याला मिळते. त्यानंतर आपण ज्यांच्या भाषणाच्या आतुरतेने वाट पाहतात ते युवासेना प्रमुख महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अधिराज्य करणारे युवा हृदय सम्राट आदित्य साहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करावे. सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. शिवसेना भाजप युतीचा, भाजप शिवसेना युतीचा. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. भावनाताई, हा उत्साह बघून आणि ही गर्दी बघून, हे प्रेम बघून मला वाटतं आपली टक्कर कुठच्याही पक्षाची नाही. जिंकून आल्यानंतर जे विषय आपल्याला हाती घ्यायचे त्याच्याशी आपली टक्कर आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय, युतीच्या बैठका झाल्या, युतीच्या रॅली सुरू झाल्या, प्रचारसभा सुरू झाल्या. काल मी रामटेकमध्ये होतो, त्याच्या आधी मुंबईत फिरलोय, ठाण्यात फिरलोय, मराठवाड्यात. पण एकंदर चित्र सगळीकडे एकच आहे की लोकांनी मन आपलं पक्ष बनवलेलं आहे. समोर कोणीही करायला, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, नाही त्याचं काय नाव आहे, राष्ट्रवादी नाही काय, राष्ट्रवादी. लोकांनी मन पक्ष बनवलंय. मग तेव्हा कोणाला बरोबर आहे, जिथे शिवसेना तिथे शिवसेना, जिथे भाजप तिथे भाजप, धनुष्यबाण आणि कमळ या दोन ठिकाणी आपण मत देणार आहे. कारण समोर उरले तरी कोण? या देशात शिवसेना भाजप महायुती झाल्यानंतर, शिवसेना भाजप आरपीआयची महायुती झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण ते समोर उभे राहणार होते. तर एवढे घाबरले, काही काही लोकांनी आपल्यात प्रवेश केलाय आणि जे त्यांचे राहिले किंवा ज्यांना आपण घेतलं नाही ते उभ्याला आपण सपोर्ट केलं. कारण लोकांसमोर जाणं तरी कुठच्या पण नाही झालं. आता जसं भावनाताईंनी सांगितलं, संजय रावांनी सांगितलं, त्या दोघांनी जरी कामाचा आढावा इथे घेतला, तुम्हाला जर वाचायला लागले की कामं काय काय केले तरी नुसतं गेल्या 5 वर्षांनी गेलं, 10 वर्षात असेल, 70 असेल किंवा 70 नसताना कामं जी केलेली आहेत त्यांनी तुमच्यासाठी लढले जगले, तुमच्या अन्याय त्याच्याविरुद्ध लढले जगले, तुमच्यासाठी ती सेवा केलेली आहे. जर इथे आपल्याला वाचायला सुरू केलं तर मला वाटतं ते एक आठवडा देखील पुरेल एवढी कामं त्यांनी तुमच्यासाठी केलेली आहे. पण जर आपण विचार केला की हे दिवसात चित्र बदलून कालपर्यंत शिवसेना आणि भाजप आपसात लढण्याचे वाद सुरू होते, एका मतदारपक्ष बोलत होते, तोंडे मारत होते, थोडं मान्यता होता. संजय भाऊ मला वाटतं की तुमच्याकडे जे संजय भाऊ मला वाटतं तुमच्याकडे पोरादेवी किंवा उद्यासारखे सीएम साहेब आलेले एकत्र जेव्हा तिथे आले दर्शन घेतलं, मला ती 3 लाखाची वेळ आली ते या जिल्ह्याची महाराष्ट्र आणि ही युती जी झालेली आहे ती एवढी पक्ष एवढी घट्ट युती आहे की ही युती आता कोणी तोडू शकतो, पुढच्या 15 वर्षात कोणी युती तोडू शकतो. शिवसेना आणि भाजप जशी एकत्र आलेली आहे तर ही युती ही समविचारी पक्ष आहे. आता ऐकून येते मागे, आता ऐकू येते आता ऐकू आहे की थोडं थोडं पूर्ण असो. पण ही युती जी झालेली आहे ती समविचारी पक्षांची झालेली आहे. देशभरात आपण बघतो
भगवा रंग सोडून कुठचाही दुसरा रंग दिसत नाही. सगळीकडे भगवा भगवा आणि भगवा दिसतो. आणि म्हणूनच मी जे सांगितलं आपल्याला की आता पूर्ण देशाने महत्त्व बदलले की सत्ता येणार आहे. पुढचं जे सरकार आहे तुम्हाला एकच जे सरकार आहे प्रधानमंत्री जे सरकार आहे ते एकच नाव देशभरात फिरते ते म्हणजे पुढचं तुम्ही मला सांगा. तुम्हाला ऐकून येतं हा तुम्ही विचार करायचा. तुम्ही विचार करायचा तुम्ही कुणाला मतदान करणार. कारण जसं मी सांगितलं की ही युतीचं सरकार जे आहे गेल्या 5 वर्षात जी काही कामं केलेली ती तुमच्या समोर आहे. जी काही भांडणं केली ती तुमच्या समोर आहे. आणि जी काही म्हणत होता तो पण तुमच्या समोर आहे. जे काही आपल्याला बोलायचं होतं भाजप बरोबर भाजप आपल्या बरोबर ते आपण निर्गुणामध्ये केलेलं सगळ्यांच्या समोर केलंय. लपून अजून कोणी चुकून केलं नाही गुप्त भेटायला झालं नाही. आपण सगळ्यांच्या समोर ते भांडलेलं आपले विषय आधी घेऊन भांडले. जे जे काही विषय होते आपल्याला पहिलं मंदिर सरकार पहिलं मंदिर सरकार स्वतः अमिताला जी मुंबई झाली त्यांनी सांगितलं पहिलं मंदिर सरकार मंदिराची आपण तारीख सांगून घेतली. मंदिर कधी सुरू होणार हे सांगून घेतलं आणि मग आपण युती केली. दुसरा विषय हा नाश्ता ठीक आहे विरोधी पक्षाची चालू पण आपण शिवसेने आपल्याला घाबरत नाही. घाबरतो आपण तसंच जे आपला दुसरा विषय होता सरसकट कर्जमुक्तीचा आपण कर्जमाफी होती महामूल गुन्हेगार व्यक्ती याचा गुन्हेगार आहे का आणि मग कर्जमुक्ती जी माहिती मागून आपण करून घेतली कर्जमुक्ती ती कर्जमुक्ती सरसकट होईपर्यंत आपण थांबणार नाही. आणि आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे की जिथे नाही झालं तिथे आपण करून घेणार. आपलं मागून उदाहरण केलं की कर्जमुक्ती असेल पीक विमा योजना असेल
राहुल गांधी जी आहेत, ओमर अब्दुल्लाने परवाने सांगितलं, मीडियामध्ये स्टेटमेंट आलं त्यांचं की जर ते चुकून जिंकून आले त्यांचा जर न्यायाचा वाटा असला केंद्र सरकारमध्ये तर ती हिंदुस्थानची पाहणी करण्यासाठी करतील, काश्मीरमध्ये दुसरं पंतप्रधान होतील. हे तुम्हाला मान्य आहे? काश्मीरचं दुसरं पंतप्रधान मान्य आहे? आणि म्हणून जर मजबूत सरकार आणायचं असेल, जी काही कामं आपण गेल्या 5 वर्षात करत आलेलो आहे, काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसची आपण दुसऱ्याची असतील, दुष्काळ दूर करायचं असेल, शेतकरी आत्महत्या दूर करायचे असतील, तर हे जे घोटाळे आहेत ते दूर करायला लागतील. घोटाळ्याने पाठवण्याचं केलेलं आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ते दूर करायला लागेल. कोणी तुम्हाला इतर ठिकाणी घेऊन चाललं नाही, ऐरे वेळेचं काम नसतं. दिल्ली ज्यांनी समजलेली आहे त्यालाच मतदान करा, आणि दिल्ली इथे भावनाताईंनी समजलेली आहे आणि सगळ्या शिवसैनिकांनी भाजपने समजलेली आहे. आणि म्हणून तुझं मतदान कोणाला असायला पाहिजे? 11 तारखेला नंदुरबारचा 11 तारखेला नंदुरबारचा मतदान तुमची सगळ्यांची. आता त्यांनी सांगितलं मला सर्व मत नाही भावनाने तुम्ही लाखांमध्ये मला 5 लाख मतांचं तुम्ही घेऊन येऊ, 5 लाख मतं तुम्हाला मिळतात. पण ही सगळं आपण देशासाठी करत आहोत, हे सगळं आपण हिंदुत्वासाठी करत आहोत, हे सगळं आपण विकासासाठी करत आहोत, हे सगळं आपण तुमच्यासाठी करत आहोत. जी भांडणं होती, जी काही लढत होती, अन्याय मिळत होती आणि ती लढत सुरू राहणार. पण मी तुम्हाला एक वचन देतो की 11 तारखेला शिवसेना धनुष्यबाणात तुमचं मतदान झालं पाहिजे. 23 तारखेला तुम्हाला हे जिंकून आलेले असले पाहिजे. हे दोघेही पुन्हा एकदा आणि मी स्वतः पुन्हा एकदा येईल तुमच्यामध्ये. जी काही कामं करायची असतील, जी काही आपण गेल्या 10 वर्षात केलेली आहेत त्याच्याही पुढे आपण जी कामं करायची असतील ती नक्की करून एकच सांगून तुमच्याचा दिलासा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचा समारोप आपण राष्ट्रगीताने करणार आहोत. राष्ट्रीयत्वासाठी आपली ही निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे, आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जागच्या जागी उभं राहत आहे. आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचं एक साथ सावधान सावधान. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग हिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता के, भारत माता के, भारत माता के. धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट D1 न्यूज दारवा यवतमाल. समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें D1 न्यूज यवतमाल. मुख्य संपादक नसीब खान. मोबाइल नंबर है 72 76 70 70 57.